मंडळी, मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कटाई ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सो तुम्हाला माहिती आहे पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि गणपतीच्या आगमनाची तयारी प्रत्येक घराघरामध्ये चालू झालेली आहे। सो आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे प्रथमेश आर्ट विरार बेस्ट या ठिकाणी, ज्या ठिकाणी सुंदर सुंदर अशा मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील। ह्या आधीच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि आज तुम्हाला मी प्रथमेश आर्ट या ठिकाणी घेऊन आले आणि अतिशय मनमोहक अशा मूर्ती आहेत आणि मला वाटतं खूप सुंदर आहेत। डायमंड वर्क केलेल्या मूर्ती असतील, शाडू मातीच्या मूर्ती असतील, पीओपी वर्क केलेल्या मूर्ती असतील, अशा सगळ्याच मूर्ती तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील। सो मी आता आतमध्ये चालले आणि तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या कोणत्या मूर्ती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि मला वाटतं दरवर्षीच मी ह्या ठिकाणी येत असते, इथल्या मूर्ती पाहून नक्कीच तुम्ही प्रेमात पडाल। अशा ह्या सुंदर मूर्ती आहेत। तर आता आपण प्रथमेश आर्ट मध्ये जाणार आहोत आणि इथील मूर्ती बघणार आहोत। तर आतमध्ये जाऊया आणि पूर्ण शॉप वरती एक नजर मारूया आणि तुम्हाला घर बसल्या ह्या मूर्ती ज्या आहेत तुम्हाला आपल्या घर बसल्या पाहता येतील। सो आता आतमध्ये जायचंय आणि बघायचं की गणपती बाप्पाच्या मूर्ती कशा आहेत। आज मी आलेली आहे प्रथमेश आर्ट या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी तुम्हाला खूप खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळणार आहे। तर आता आतमध्ये जायचंय आणि ह्या ठिकाणी तुम्हाला बघा बाहेरच डिस्प्ले मध्ये किती सुंदर अशी मूर्ती केलेली आहे, जी तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते आहे। तर ते बघा किती छान अशी मूर्ती मंडळाची आहे। वेगवेगळ्या रूपामध्ये ह्या मूर्ती तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि आता आतमध्ये जायचंय आणि बघायचंय। तर मंडळी, इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की किती सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील। मला वाटतं जेवढ्या मूर्ती सुंदर आहेत वेगवेगळ्या रूपांमध्ये, हा गणपती बाप्पा एकमेव असं दैवत आहे की जे आपण वेगवेगळ्या हव्या त्या रूपामध्ये त्याची मूर्ती आपल्याला साकारता येते, पाहता येते। आता इकडे बघा किती सुंदर डायमंड वर्क केलेल्या मूर्ती आहेत किंवा खूप सारं छान काम त्याच्यावरती केलेलं आहे। अतिशय मनमोहक अशा मूर्ती आहेत आणि आज मला वाटतं रविवार होता, त्याच्यामुळे गर्दीसुद्धा बरेच भाविक ह्या ठिकाणी आपली मूर्ती बुक करायला आलेले आहेत ह्या ठिकाणी। आणि सर्व आपण आता मूर्ती पाहून घेऊया। बरेच भाविकांनी आपली प्रथमेश आर्टमध्ये मूर्ती बुक केलेली आहेत। सो तुम्ही पण ह्या ठिकाणी यायचं आहे आणि आपली लाडक्या बाप्पाची मूर्ती बुक करायची। तर आता अजून पुढे मी तुम्हाला दाखवते की ह्या ठिकाणी किती सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील। तुम्हाला ज्या ज्या प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती हव्या असतील त्या तुम्हाला ह्या ठिकाणी बनवून मिळतील। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। आणि त्याचबरोबर इकडे समोर बघा हे मूर्तीचे जे काम करणारे कलाकार आहेत ते इकडे होते। ते अतिशय बारीक पद्धतीने त्याच्यावरती काम करत होते, सुंदर मूर्ती बनवत होते। डायमंड वर्क असेल किंवा डोळ्यांची आखणी असेल, अशा प्रत्येक नाजूक बारीक सारीक गोष्टी ते मनपूर्वक मनापासून करत होते ह्या ठिकाणी। आता इकडे बघा ह्या ज्या मूर्ती आहेत ह्याही अतिशय सुंदर मूर्ती आहेत। जास्तीत जास्त मूर्ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करतेय। सो ह्या ठिकाणचा जो प्रथमेश आर्ट मध्ये आपल्या सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती पाहून झालेल्या आहेत। सो माझ्यासोबत निशी आहे। हाय निशी, कसा आहेस? अच्छा निशी, मला सांग आपल्या ह्या प्रथमेश आर्ट मध्ये किती फुटापासून मूर्ती मिळते? 1 फुटापर्यंत आपल्या कारखान्यात मातीच्या मूर्त्या पण भेटतात आणि पीओपीच्या मूर्त्या पण भेटतात। त्या आपल्याला मातीमध्ये पण भेटते, आपल्या शाडू माती आणि लगद्याच्या पण भेटतील। ज्यांना म्हणजे रेफरन्स नुसार ऑर्डर प्रमाणे बनवून पण भेटतात। आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती आहेत आपल्याकडे? पीओपीच्या मूर्त्या साधारणतः 1 फुट ते 10 फुटापर्यंत बनवून मिळतात आणि मातीच्या मंडलाच्याच मूर्त्या 10 फुटापर्यंत आणि मातीच्या मूर्त्या आपल्याला 1 फुटापर्यंत ते 3-4 फुटापर्यंत बनवून भेटतात। आणि मग जर अजूनही मला वाटतं खूप बरेच दिवस बाकी आहेत आणि तुम्हाला सुद्धा कस्टमाइज करून जर एखादी मूर्ती हवी असेल, ती मूर्ती सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी भेटणार आहे। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल। सो तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करायचंय। तर आपल्याकडे मला सांग की डायमंड वर्क केलेल्या मूर्ती वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही फोन वरती वगैरे ऑर्डर घेऊ शकणार का? ऑर्डर ते बनवून देतात। फक्त 2-3 दिवस आधी कॉन्टॅक्ट करून सांगायला पाहिजे, मला मूर्ती अशी अशी करून पाहिजे, मग ते आम्ही बनवून देऊ। जर तुम्हाला एखाद्याला जर ऑर्डर द्यायची असेल, मग आता तुम्हाला बऱ्याचशा मूर्ती दाखवलेल्या आहेत, त्यातील एखादी मूर्ती तुम्हाला जर आवडली तर तुम्ही फोनवरती कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला हवी ती मूर्ती तुम्ही ऑर्डर देऊ शकता। सो प्लीज या ठिकाणी व्हिजिट करा प्रथमेश आर्टला। आणि थँक्यू सो मच निशिक, या ठिकाणी तुम्हाला बोलवलंस। मला वाटतं दरवर्षीच तू बोलवतो, हितेन सुद्धा बोलवतो आणि ह्या वर्षी तुम्ही ही छान संधी मला दिली, त्या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार। मंडळाच्या मूर्ती पाहून झाल्या की मी पूर्ण नजर त्यांच्या कारखान्यावरती घेतली। तर कारखान्यामध्ये तुम्हाला बघा ह्या ज्या मूर्ती आहे ह्या पेनवरून खास मागवल्या जातात आणि त्याच्यानंतर इकडे ह्या मूर्तीनं पॉलिशिंग, फिनिशिंग आणि बाकीचं जे वर्क आहे ते ह्या ठिकाणी केलं जातं।
तर खूपच छान काम यांचं आहे. मला वाटतं हितेन वैतीसुद्धा आहे, तो पण अगदी किती वर्षांपासून हे काम करत असतो. बाकी त्यांची टीम पण अतिशय सुंदर आहे, म्हणजे प्रत्येकजण कोऑपरेटिव्ह आहे, छान पद्धतीने सांगतात. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.